माढा लोकसभेचे वंचितचे उमेदवार रमेश बारसकर आज पंढरपूरमध्ये आले. त्यांनी आज विठ्ठलाचं दर्शन घेतलेलं आहे. ते आता आपल्याबरोबरच काय सांगताल? आता विठ्ठला तुम्ही नामदेव पायरी तुम्ही दर्शन घेतलं, काय देवाला मागितलं? या ठिकाणी पांडुरंगाला एकच मागितलं की माझ्या हातनं सत्कार्य घडू दे व मला चांगली काम करण्याची बुद्धी दे. हे नेहमीच मी मागत असतो, त्या पद्धतीनं मागणी केली. पण या देशामध्ये हे भाजपचं सरकार लवकर जाऊ द्या आणि फुले शाहू आंबेडकरांच्या बहुजनांचं सरकार या देशामध्ये येऊ द्या आणि 10 वर्षाच्या पहिली जी परिस्थिती होती तशा प्रकारचीच परिस्थिती येऊ द्या. आजचे दिनच्या नावाखाली या भाजपच्या सरकारनं या ठिकाणी खाजगीकरण करण्याचं काम केलं. कुठल्याही प्रकारचा महिलाच्या हाताला काम दिलं नाही. शेतकऱ्याला हमीभाव देतो म्हणून सांगितलं, कुठल्याही प्रकारचा हमीभाव दिला नाही आणि शेतकऱ्यावरच अन्याय करण्याचं काम या सरकारनं केल्यामुळं ही सरकार लवकर जाऊ द्या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे. खरं तर तुम्ही राष्ट्रवादीमधून काम करताय, नगराध्यक्षपद देखील भूषवलं आहे. मात्र आज राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी दिली नाही का? वंचितमधून कसं काय तुम्ही उमेदवारी घेता? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन झाल्यापासून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं. त्याच पद्धतीनं आज वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धेय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं जे काम आम्ही पुढं चालू केलेलं आहे, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचं काम प्रामाणिकपणे केलं त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचं करणार आहे. कारण गेल्या 6 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण कुठं जातं आहे की काय? ओबीसीच्या आरक्षणामध्ये अनेक मोठमोठ्या जाती येतात का? अशा प्रकारची भीती निर्माण झालेली असताना ओबीसी पिचला होता, रंजला होता, गांजला होता, ओबीसी दबावाखाली होता. त्यावेळेला या राज्यातल्या ओबीसीचं शिष्टमंडळ आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांकडे आम्ही नेलं. त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व मी स्वतः केलं आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना मागणी केली की आम्हाला 340 कलमानुसार घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण आज धोक्यामध्ये आलेलं आहे आणि ते आरक्षण आम्हाला वाचवायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारची विनंती केल्यानंतर माड्यामध्ये ओबीसी एल्गार परिषदेच्या माध्यमातून, ओबीसी महासंघाच्या माध्यमातून मोठा असा मेळावा माड्यामध्ये घेण्यात आला आणि त्या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी भूमिका व्यक्त केली की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे. हे जाहीररित्या भूमिका घेणारा राष्ट्रीय अध्यक्ष या देशामध्ये कोण असेल तर फक्त प्रकाशजी आंबेडकर साहेबच यांनी भूमिका घेतली. त्यामुळं तमाम महाराष्ट्रातला ओबीसी समाज प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी आहे. आता माड्यामध्ये काय नक्की प्रश्न आहेत आणि कोणकोणते प्रचाराला आपले मुद्दे असणार आहेत? माड्यामध्ये प्रामुख्यानं अशा प्रकारचा प्रश्न आहे. माडा लोकसभा मतदारसंघ हा माड्याच्या नावानं गिनला जातो, पण माडा हा मोठं खेडेगाव असल्याने या ठिकाणी अनेक जणांनी नेतृत्व या ठिकाणी केलं, पण माड्यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिवर्तन झालं नाही. पाण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्याचा प्रश्न आहे. माळशिरसमध्ये देखील खऱ्या अर्थानं ऊस पिकवला जातो, पण त्याच्या ऊसाला भाव मिळतो का नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. सांगोल्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे. या ठिकाणी मानखटावमध्ये बी पाण्याचा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समस्याला खऱ्या अर्थानं करमाळ्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नासाठी हा सत्ताधारी या ठिकाणी अपेक्षित ठरलेला आहे. त्यामुळं आम्ही परिवर्तन करण्यासाठी ओबीसीचा भिडूमधून या ठिकाणी मैदानामध्ये आलो आहे. महाविकास आघाडीचा अजूनही उमेदवार जाहीर नाही आहे. कसं बघता? भाजपचा उमेदवार दिलेला आहे, तुम्ही आता वंचितकडून आलेला आहे, काय किती आव्हान वाटते यात? या ठिकाणी भाजपचा उमेदवार विद्यमान खासदाराला उमेदवारी दिलेली आहे. विद्यमान खासदारांनी किती वेळा तालुक्यामध्ये बैठका घेतल्या याचा आढावा या ठिकाणी त्यांनी द्यावा. कुठल्या तालुक्याच्या वेगवेगळ्या प्रश्नाला त्यांनी हात घातला हे देखील त्यांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगितलं पाहिजे. कुठल्याच प्रकारे 4.5 वर्ष या माढा लोकसभामध्ये संपर्क ठेवलेला नाही. फक्त इलेक्शन आल्यानंतर इलेक्शनच्या तोंडावर त्यांनी येण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. दुसऱ्या उमेदवाराच्या बाबतीत सांगायचं झालं तर दुसरा उमेदवार या ठिकाणी तळ्यात का मळ्यात अशा प्रकारची परिस्थिती आहे.
आज इलेक्शन तोंडावर आलेल्यानंतर कुठलाही विचार न करता तळ्यात मळ्यात असल्यामुळं त्यांच्याबद्दल मला खऱ्या अर्थानं शंका व्यक्त होते. जरांगे पाटलांनी खरं तर गाठ घेतलेली आहे आंबेडकरांची, दोघांची भेट झालेली आहे. काय त्याचा नक्की फायदा होईल का तुम्हाला? या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी जरांगे पाटलांची भेट या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या भेटीच्या संदर्भात एवढंच सांगू इच्छितो की तिसऱ्या आघाडीचा प्रयोग या राज्यामध्ये होतो का नाही अशा प्रकारची चाचपणी त्या ठिकाणी फक्त झालेली आहे. पण OBCच्या आरक्षणाच्या बद्दल प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी ओपन भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं, प्रत्येक व्यासपीठावरून सांगितलं, OBCच्या व्यासपीठावरून भाषण केलं की OBCच्या आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे, मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि आरक्षणवादी लोकांनी आरक्षणवादी लोकांनाच मतदान केलं पाहिजे, अशा प्रकारची जाहीर भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. आणि या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आरक्षणवादीची मतं 75% वर आहेत. त्यामुळं आम्हाला वंचित बहुजन आघाडीला ठाम विश्वास आहे, आरक्षणवादी मतदार आरक्षणवादी उमेदवारालाच मतदान करतील अशा प्रकारचा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि येणाऱ्या 4 तारखेला वंचित बहुजन आघाडीचाच गुलाल या माड्यामधून असेल एवढं मी सांगतो. पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.